आणि आपण सर्व त्यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी उपस्थित सर्व भक्त बांधवांनो, श्री क्षेत्र नारायणपूर आणि श्री क्षेत्र नारायणपूरच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये मानवधन प्रकल्प, सर्वसामान्यांना एकत्रित आणण्याचा प्रकल्प सद्गुरू अण्णा महाराजांनी सुरू केला आणि त्याच्या आपण सर्वजण आपण त्याचे भोगते आहोत, आपण त्याचा अनुभव घेत आहोत. सर्वसामान्यांना प्रपंच करून परमार्थ कसा करावा, शरीराचे कष्टाने आत्मातून निघालेला परमार्थ भगवंताचं नामस्मरण सतत घडावं म्हणून अण्णांनी प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपण सर्वजण एकत्र कसे येऊ याचा विचार करून 4 धामांची निर्मिती केली. गेल्या बुधवारी दशक्रिया विधी झाला आणि त्या दशक्रिया विधीनंतर ते अस्थी परमपूज्य सद्गुरू अण्णांच्या अस्थी सर्व भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण आपले 4 धाम निर्मिती केलेली आहे तिथल्याही भाविकांना त्याचं दर्शन करावं म्हणून गेल्या गुरुवारी सकाळी आलेगाव पंढरपूर दर्शन करून आपल्या बामणोलीला त्या ठिकाणी सर्व भाविकांना कोयनेच्या पवित्र तीर्थामध्ये त्या ठिकाणी सर्व भाविकांना दर्शन दिल्यानंतर पहिल्या दत्तधाम आपलं मध्य प्रदेश त्या ठिकाणी सर्व भाविकांना त्याचं दर्शन झालं. नंतर उत्तराखंडमध्ये त्याच्याही दर्शनाचा सर्व भाविकांनी त्या ठिकाणी लाभ घेतला. उत्तराखंडचं दर्शन झाल्यानंतर हा संपूर्ण पायवाट प्रवास चालू आहे. स्वामी आहेत, नाना आहेत, त्यांचे सर्व आपले सर्व गुरुवर्ग आहेत, सर्व भाविक त्या ठिकाणी बरोबर आहेत. कलकत्त्याला दर्शन झाल्यानंतर काल त्या ठिकाणी त्यांनी अस्थित्व प्रस्थान केलेलं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत कन्याकुमारीला पोहोचतील. हा सर्व कुठेही प्रवासामध्ये कुठेही मुक्काम न करता अखंड प्रवास चालू आहे. ही सर्व ताकद दत्त महाराजांनी अण्णांच्या कृपेने आपल्या सर्वांना दिलेली आहे. उद्या संध्याकाळी कन्याकुमारीला आपल्या दुसऱ्या दत्तधामाला त्या ठिकाणी पोहोचतील आणि शनिवारी संपूर्ण दिवसभर दर्शन तिथल्या भाविकांसाठी राहील आणि रविवारी आपल्याच कन्याकुमारीच्या दत्तधामाच्या समुद्रामध्ये अस्थिचं विसर्जन होईल. हा सर्व प्रवास अण्णांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे. आज जरी अण्णा प्रत्येकाला वाटत असेल की अण्णा नाही पण अण्णा आहे आपल्याकडे. आपल्याकडून आता या वेळेला जे काय करून घेत आहेत ते अण्णा करून घेत आहेत. आपण काही नाही. आपल्या मुखातून जे नामस्मरण येत आहे ते सुद्धा अण्णा आपल्याकडून करून घेत आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याकडनं चांगलं काम घडावं हीच अण्णांच्या चरणी प्रार्थना. आजचा गुरुवारच्या निमित्तानं सर्व जमलेल्या भाविकांना अण्णांच्या वतीने, सर्व दत्त गुरुबंधूंच्या वतीने, दत्त महाराजांच्या वतीने सर्वांना आशीर्वाद आहेत. आपण 2 गुरुवारी आणि पौर्णिमेला फक्त अन्नदान केलेले नव्हतं. आजचे अन्नदाते आहे कैलासवासी सौ जयश्री बालाजी हजेरी यांच्या स्मरणार्थ राहणार चिखली जे आहेत त्यांचं अन्नदान आहे. त्या अन्नदात्यांना परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांचा आशीर्वाद आहे, दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्यात उद्योग करण्यात, त्यांच्या कुटुंबियाला असंच समाजसेवा करण्याची सद्बुद्धी दत्त महाराज देतील. त्यांच्या उद्गती होईल, त्यांना प्रमाणापेक्षा जास्त कसं मिळेल याचा सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहेच. आणि पुढील पौर्णिमा 17/10/2024 वार गुरुवार आहे. भाविकांनी विनंती करायची, येणारी पौर्णिमा आपली अश्विनी पौर्णिमा आहे. 17/10/2024 वार गुरुवार आहे. यावेळेस सर्वांनी उपस्थित राहायचे. इथून पुढचे गुरुवार, इथून पुढच्या पौर्णिमा आहे त्याप्रमाणे चालू राहतील. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली, अण्णांच्या मार्गदर्शनाच्या नंतर स्वामी जे सांगतील स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पुढील सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचे. आरतीसाठी सर्वांनी खाली बसून घ्या. नारायण
He